हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो, मी संध्या सोनावळे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. माझी दिवसाची खरी सुरुवात आणि मन मिळणारी ऊर्जा म्हणजे ही सकाळ. देवपूजा, देवाची भांडी घासण्यापासून ते देवाची सुगंध फुलं लावण्यापर्यंत या सगळ्यातून एक वेगळीच शांतता मिळते. म्हणतात ना, जर सकाळ प्रसन्न असेल तर पूर्ण दिवस सकारात्मक जातो. घरातील कामं, गडबड हे थोडेच वेळ मी फक्त देवासाठी आणि स्वतःचे मन शांतीसाठी काढते, कारण इथून मला दिवसभर काम करण्याची शक्ती मिळते आणि खूप ऊर्जासुद्धा मिळते. इथे माझी देवपूजा झालेली आहे. माझं लक्ष जातं या विखुरलेल्या बेडकडे. अनेकांना वाटतं बेडशीट नीट करणं म्हणजे मोठे काम आहे, पण मैत्रिणींनो, सकाळी उठल्यावर पहिले काम जर आपले बेड नीट केले की खूप प्रसन्न वाटतं आणि एक प्रकारची सवयसुद्धा लागते. छोट्या छोट्या गोष्टीतून मोठे बदल सुरू होतात. घर आवरणे की काम ही उत्साह येतो, हे विचारसुद्धा स्पष्ट येतात. म्हणून कितीही गडबड असेल तरीही माझे हे आवरण्याचे काम न चुकता करते. घर आवरल्यानंतर आत्ता मी एक वेगळीच खास गोष्ट सांगणार आहे तुमच्यासाठी. काही अतिशय सुंदर साड्यांचे कलेक्शन मी आणले आहे. हे मी व्हिडिओ टाकले आणि काही फोटो टाकणार आहे साड्यांचे. खूप सुंदर कलेक्शन आहे. जे साडी खूप गाजली आणि म्हणजे ती क्रश रंगोली सिल्क. आत्ता ही साडीची व्हिडिओ पाहताय ना, ती खूप सुंदर आहे. याचं फॅब्रिक पण खूप मऊ आहे. तुम्हाला दिसायला खूप सुंदर दिसेल. आणि हे फोटो बघा, नुसते साडीची रॉयल दिसते. ह्या साडीची प्राईस आहे 950. आणि तुम्हाला जर घ्यायचे असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिला आहे आणि मी प्राईससुद्धा दिले. 950 फ्री शिपिंग आहे. जर तुम्हाला आवडली तर तुम्ही मला ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोणाला रिसेलिंग करायचे असेल तरी जॉईन होऊ शकता. इथे माझं सगळं घर आवरून झालं होतं आणि मी आता इथे थोडा वेळ बसली होती. आता माझ्या मुलीने सगळी खेळणी घेऊन आली होती. तिला इथे बेडवर खेळायचं होतं आणि जेवढं घर आवरल्यानंतर मला जेवढा थकवा आलेला, ह्या छोट्याशा परीकडे बघून माझा सर्व थकवा निघून गेला. आणि हिने सगळी भांडी जी घेतली होती खेळणी, ती सगळी बेडवर टाकली होती खेळण्यासाठी. खरंच लहान मुलं घरात असली की घर वातावरण खेळकर आणि आनंदात असतं. आता मी थोडा वेळ माझ्या मुलीशी खेळून आता मी माझ्या स्वयंपाकघरात आली होती स्वयंपाक करण्यासाठी. दुपारचे 2 वाजले होते आणि मला उशीर झालेला स्वयंपाक करायला. आणि आज आम्ही खास बेत करणार आहोत. आमरस आणि पुरी आणि बटाट्याची भाजी असा आम्ही बेत केला होता आज. आता इकडे आंबे भेटायला लागले त्यामुळे आम्ही आंबे घेऊन आलो होतो आणि आता आम्ही आमरससुद्धा करणार आहे. आत्ता मी सध्या बटाट्याच्या भाजीची तयारी चालू आहे माझी इथे. आणि तुम्ही बटाट्याची भाजी कशी रेसिपी करतात ते तुम्ही सांगा, पण मी थोडी वेगळीच करते. जशी आपण वडापावला भाजी करतो ना तशी करते. इथे मी मिरच्या, कोथिंबीर, जिरं, अद्रक, लसूण असं मी वाटणार आहे. आणि मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि मी ते ना असं ना मी मॅश करून टाकणार आहे. आणि इथे फोन आलेलं होतं ठाण्यावरून, माझ्या नंदेचा फोन आलेलं होतं इथे. तेव्हा आम्ही गप्पा मारत होतो, मी आणि माझी छोटी मुलगी आहे ती. आणि इथे आमची भाजीची तयारी पण चालली होती आणि एकीकडे आम्ही बोलतसुद्धा होतो. असे दोन्ही कामे आम्ही चालू होतो. एकीकडे मसाले भरायचे पण चालू होते. मी हे वर्षभराचे मसाले घेऊन येते ठाण्यावरून. जेव्हा घरी जातो ना आम्ही सुट्टीला तेव्हा एकदाच घेऊन येतो वर्षभराचे सगळे मसाले. तिखट, हळद सगळे एकदाच घेऊन यायचं, म्हणजे वर्षभर ते पुरतं एकदा. कारण की इकडे दिल्लीला असं आपल्याकडे जसं महाराष्ट्रात भेटतं तसं काही भेटत नाही, सगळं पॅकिंगमध्येच भेटतं. त्यामुळे मी एकदाच वर्षभराचं तिखट वगैरे सगळ्या भाज्या, कडधान्य अशी घेऊनच येते की ते मला वर्षभर पुरतात. इथे माझ्या वाटणाची तयारी चालू आहे आता. इथे आता मी बटाट्याची भाजी घालत आहे आणि मी ते थोडं तेल गरम करत ठेवलं आहे. मी जिरं, राई टाकलेली आहे त्यात आणि जे मी वाटण केलेलं आहे ना ते टाकणार आहे त्यात मी.
मी अशीच भाजी करते, तुम्ही एकदा ट्राय करा. खूप छान लागते भाजी आणि खायला पण एकदम भारी लागते. जशी आपण वडापावची भाजी खातो ना वडापावमध्ये, तसेच सेम लागते. बटाटे ना असे कापून मॅश करून टाका, अशा तुकडे करून टाकू नका. मॅश केल्यानंतर खा आणि जे आपले हळद मीठ तिखट आहे ना ते टाका. असे मॅश करून टाकले ना खूप छान लागतात. आणि जर भाजी राहिलीच तर संध्याकाळी तुम्ही ह्याची वडापाव पण करू शकता. संध्याकाळचा जरा वेगळा बेत होईल तुमचा. त्यामुळे अशी भाजी एकदा तुम्ही करून बघा, एकदा ट्राय करून बघा. मी ही ना भाजी मधुरा रेसिपीवरून बघितली होती, खूप छान. आणि त्यांच्या रेसिपी पण खूप छान असतात. आणि मी ते थोडा वेळ झाकून ठेवले होते. आणि मी आता पुरीची तयारी करत होती. मी पीठ भिजवून ठेवलं होतं थोड्या वेळसाठी. आणि आता मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे त्या पिठाचे आणि पुऱ्या करणार आहे. बघा भाजी कशी झाली मस्त. आणि थोडीशी ना कोथिंबीर टाका वरून. मी वाटणामध्येच टाकली होती, मी वरून नाही टाकले. पण तुम्ही करून बघा, खूप छान लागते भाजी. ते आता मी पुऱ्यांची तयारी केलेली आहे. आणि इथे आता मी एकीकडे तेल तापत ठेवलं आणि मस्तपैकी पुऱ्या करणार आहे. आणि अखेर आज खास बेत आहे आमच्याकडे, गरम गरम बटाट्याची भाजी आणि फुललेली चांगली पुरी आणि सोबत सगळ्यांचा लाडका आमरस. उन्हाळा म्हटलं की आमरसशिवाय जेवणच अपूर्ण नाही का. तर ह्या वर्षीचा पहिला आमरस कोणी कोणी केलेला आहे घरी ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो. आणि ह्यावेळेस आंबे आले की नाही सांगा कोकणामधून ते पण, कारण की इकडे आंबे आले आहेत. मी आता दिल्लीला राहते, तिकडे आंबे आहेत, पण आपल्याकडचे आंबे अजून इकडे आलेले नाही आहेत. आपल्याकडचे पण कोकणातले आंबे येतात इकडे, पण आता इकडे वेगळेच दुसरे आंबे भेटतात, ते आणलेले होते आम्ही आमरसासाठी. तुम्ही करून पाहिला की नाही आमरस आणि आमरसपुरी खाल्लेत की नाही ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मैत्रिणींनो, असा होता माझा आजचा छोटासा मनाला समाधान देणारा ब्लॉग. तुम्हाला यात कोणता भाग जास्त आवडला आहे आणि तुम्हाला घरी काय बेत केला आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मैत्रिणींनो, माझा रिसेलिंग ग्रुपसुद्धा आहे आणि माझ्याकडे 1 ग्रामची ज्वेलरीसुद्धा भेटतात आणि मायक्रो गोल्डची पण ज्वेलरी भेटतात आणि साड्यासुद्धा आहेत आणि पैठणी साड्यासुद्धा आहेत. तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही माझ्याकडे कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुमच्या मैत्रिणींनासुद्धा पुढे पाठवा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदात राहा. बाय.